पोलीस स्टेशनमध्ये आपण जर एखाद्याविरुद्ध तक्रार अर्ज केला तर सदर तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यासाठी जी काही मुदत होती ती मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। सदर मुदत का वाढवण्यात आली आहे, यापूर्वीची मुदत किती होती व आत्ता ती मुदत किती आहे, या बाबतीत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्जावर केलेल्या कारवाई संदर्भात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। या बदलानुसार आता तक्रार अर्जावर कारवाई करण्याकरिता पोलिसांना 6 आठवड्याचा कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे। यापूर्वी हा कालावधी फक्त 14 दिवसांचा म्हणजे 2 आठवड्यांचा होता। सदर निर्णय हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 173 अंतर्गत घेण्यात आला असून आता सदर तक्रार अर्जावर पोलिसांना त्या अर्जाची पडताळणी करून सखोल तपास करून पुरावे सिद्ध करून मगच FIR दाखल करता येणार आहे व हा कालावधी तपासाअंतर्गत पोलिसांना मिळावा व तक्रार अर्जावर योग्य ती कारवाई करता यावी याकरिता शासनाने हा निर्णय घेतला आहे। यापूर्वी मात्र पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रार अर्जावर 14 दिवसाच्या आत कारवाई करणे बंधनकारक होते। या 14 दिवसाच्या आत आलेल्या तक्रार अर्जाची पडताळणी करून संबंधित व्यक्तीची चौकशी करून प्राथमिक पुरावे तपासून जर तपासामध्ये प्राथमिक पुरावे जर समोर आले तर FIR दाखल केला जात असे, अन्यथा अर्ज फेटाळून लावला जात असे। परंतु सदर कालावधी हा कमी असल्यामुळे घाईघाईत निर्णय घेण्याची शक्यता जास्त होती। तसेच या कमी कालावधीमुळे अनावश्यक चुकीच्या नोंदी व FIR दाखल होत होता। हे शासनाच्या लक्षात आल्यामुळे शासनाने 6 आठवड्याचा कालावधी आता केलेला आहे। परंतु सदर कालावधी 6 आठवडे म्हणजे जवळजवळ 1.5 महिना इतका प्रदीर्घ असून या प्रदीर्घ कालावधीमुळे अर्जदारास आता वाट बघावी लागणार आहे। तसेच या प्रदीर्घ कालावधीमुळे गैर अर्जदारावर दबाव टाकणे, त्यास धमकी देणे व तक्रार अर्ज मागे घेणे किंवा असलेले प्राथमिक पुरावे नष्ट करणे याकरिता वेळ मिळणार आहे। थोडक्यात काय, खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत, आलेल्या तक्रार अर्जाची सत्यता पडताळता यावी, तसेच प्राथमिक पुरावे तपासून ते योग्य असल्यास मगच FIR दाखल व्हावा व खोटे गुन्हे दाखल होण्याकरिता आळा बसावा। हा जरी शासनाचा यामागचा अंतिम उद्देश असला तरीसुद्धा याचा फटका तक्रार अर्जात सत्यता असणाऱ्या अर्जदाराला मात्र बसणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। यामध्ये 3 ते 7 वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा समावेश होतो, म्हणजेच आर्थिक व्यवहारातील फसवणूक, कौटुंबिक व वैयक्तिक वाद, तसेच इतर किरकोळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे। परंतु खून, दरोडा, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांना हा नियम लागू होत नाही। अशीच जनहितार्थ माहिती मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा।